मुंबईत सीएसएमटी फलाटाच्या विस्तारीकरणाचे काम फेब्रुवारीमध्ये होणार पूर्ण। काम पूर्ण झाल्यानंतर फलाटांवरून 24 डब्यांची रेल्वे गाडी धावू शकणार। यवतमाळमध्ये ग्रामसेवक अधिकाऱ्यांना मारहाण करणारे 8ही आरोपी मोकाट। आरोपींना अटक न झाल्यास 14 जानेवारीपासून लेखणी बंद आंदोलन करण्याचा नागरिकांचा इशारा। जळगावमध्ये नागरी समस्यांवरून महिला आक्रमक। नागरी समस्येबाबतचे निवेदन न घेतल्याने महिला संतप्त महिलांनी महापालिकेचे मुख्य द्वार बंद करून महापालिकेसमोर मांडला ठिय्या। शिर्डीत साईबाबांच्या चरणी 4 लाख रुपयांचं सुवर्ण मुकुट अर्पण। नवी मुंबईतील राघव नरसालय साईभक्ताकडून मुकुट अर्पण। त्यामुळे साईबाबा संस्थानच्या वतीनं राघव नरसालय यांचा केला सत्कार। पालीच्या खंडोबा यात्रेचा उद्या मुख्य दिवस। या निमित्ताने खंडोबा देवाच्या मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई। गोरज मुहूर्तावर खंडोबा आणि म्हाळसाचा विवाह सोहळा पार पडणार। बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण। 8 महिन्यांमध्ये स्मारक खुलं करण्यात येणार असल्याचा उद्धव ठाकरेंनी दिला आश्वासन। पालघरच्या मनोरमध्ये तणावाचं वातावरण। ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन सरपंचासह महिला उपसरपंचाला मारहाण केल्याच्या निषेधार्थ मनोर शहर कडकडीत बंद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।